जागरूक जनतेचे एकमत, आपलं जागृत जनमत। छावा ग्रुप तर्फे स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती चषक कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन। येथील छावा ग्रुपच्या वतीने स्वर्गीय डॉक्टर अप्पासाहेब उर्फ सारे पाटील स्मृती चषक भव्य 70 किलो निमंत्रित कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे। या स्पर्धेचा दिनांक 12 मे रोजी सायंकाळी 7 वाजता उद्घाटन सोहळा पार पडला असून कबड्डी प्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे। यावेळी दत्त उद्योग समूहाचे अध्यक्ष गणपतराव पाटील दादा, मनोज भोसले, सौरभ शेट्टी, रमेश मेंढगिरी, अण्णासू गावडे, प्रदीप चौगुले सावकर, बाळासू पाटील, विजय सूर्यवंशी, ॲडव्होकेट प्रमोद पाटील, विलास पाटील, तुकाराम डोंगरे, पोपट कदम, गजानन करे, शरद गोधडे, दत्ता कोरे, किरण महाडिक, संजय यादव, मोहन खोत तसेच कबड्डी स्पर्धेच्या आयोजनासाठी अध्यक्ष शकील मुल्ला, उपाध्यक्ष दादासू हलवाई, खजिनदार रणजित महाडिक व सचिव भरत मगदूम तसेच छावा ग्रुपचे सर्व सदस्य परिश्रम घेत आहेत। तसेच स्पर्धेसाठी अर्जुनवाड भागातील पंचक्रोशीतील आजीमाजी खेळाडूंचे प्रोत्साहन व विशेष सहकार्य लाभत आहे। सूत्रसंचालन व स्वागत दिग्विजय ढवळे यांनी केले, तर आभार प्रदीप सावकर यांनी मानले। या वजनी गटात पहिल्या दिवशी 12 संघ, दुसऱ्या दिवशी 12 संघ व तिसऱ्या दिवशी 12 संघ असे एकूण 36 संघ खेळणार असून गुरुवारी रात्री उशिरा फायनलचा सामना होणार आहे। जागृत जनमत न्यूज साठी अर्जुनवाडहून संपादक विनोद पाटील। कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून 75 वय 70 वय गटाचे कबड्डी स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय बेंदेगिरे साहेब, सौरभ शेट्टी, अण्णासाहेब गावडे, भोसले साहेब, आमचे डायरेक्टर प्रमोद पाटील, विजय सूर्यवंशी आणि सर्व स्टेजवरील प्रतिष्ठित बाळासाहेब पाटील आणि सर्व छावा ग्रुपचे सर्व तरुण कार्यकर्ते मित्रमंडळीनं, खरं म्हणजे या ठिकाणी तुम्ही ज्या मॅचेस घेतल्या त्या अत्यंत चांगल्या पद्धतीनं तुम्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला। मला वाटतं 17-18 वर्षापूर्वी या ठिकाणी मोठ्या पद्धतीच्या मॅचेस व्हायच्या, पण गाव लेवलच्या मॅचेस तुम्ही 2 वर्षातनं 3 वर्षातनं एकदा भरवत होता, पण आता ह्या मॅचेस घेण्याची तुम्ही दृष्टी ठेवून पुढे निघालाय। त्यामुळं तरुण मुलांना एक खेळाची आवड निर्माण होईल आणि खेळाकडे लक्ष देण्याची दृष्टी त्यांची निर्माण होईल। फार वेळ होत निघालाय, खेळाडू वाट बघायला लागले। मी फार न बोलता खेळाडूंना मनापासून शुभेच्छा देतो आणि छावा ग्रुपच्या लोकांना देखील मनापासून शुभेच्छा देतो। कायमस्वरूपी तुम्ही कबड्डी मॅचेस घेण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करत राहा। मी तुमच्या पाठीशी सातत्यानं राहीन एवढंच या ठिकाणी सांगतो आणि मी थांबतो। नमस्कार।